नमस्ते. नाही हो. अपघटित ना तोंड जवळ स्वतः थांबा आलायची ठीक आहे. हा आले आले. तुम्ही जाऊन आला का वॉकिंगला? नाही गेली. होय. जायचं आहे गं. हां हां. या आमच्या आंब्याचं सिटिंगची आंब्यातून फोटो काढत जा की आम्ही. बाग किती खाली आहे इथे. होय होय मला माहिती नाही बाग कधी कधी किती का खाली. हां. एखाद दिवशी फोटो काढ की इथे. कसली बाग आहे. होय ना. होय. आता तिकडे आज नाही येत आता थोडं देखा. ये चहा करे. चहा नको. ये. चहा नाही घेत आहोत. अरे चालूच आहे. 2 मिनिटं थांबते काय होते सकाळ सकाळ वेळ होय ग बाई. ये. बरं आहे का तब्येती? होय होय चांगली. घर मात्र मस्त आहे वाढायचं. बांधलं बाई पोरांनी. मस्त एकदम. पाण्याच्या घरात घ्या. आंब्याची सुट्टी. गेले. बस की बाई. बस की गायत्री. मामा मामा पंढरपूरला गेले. दे बघा. नाही ते काढतेच फोटो वाढले तिकडे गेले. म्हणलं आता लुटून हे काढलं. तुम्हाला एक्स्टर्नल लोड आहे. आता काय कर लुटलं तर पाहिजे की पैसे. कारण लुटायचं आहे का त्यामुळे सांगू काय केलं? आता गेलं तर होय. मग समजा 40 आहे आले की मामा. मामा. आताच तुमची आठवण काढली नाही. पंढरपूरला गेलं नाही. म्हणलं मामा कुठे गेले तिकडे. हां. आता सारखं यांची तब्येत बरी आहे ना? मी म्हटलं आपल्या आंब्यात फोटो काढायचं की आंब अजून नाही नाही, झाड मला माहितच नाही तुमची बाग आहे. बाग केली मागायची नाही. अगं. मग मामी म्हणत होत्या तिकडचं तुमची तीन एका दिवशी पुढे दिली आहे. आणि काय कर पुढल्या वर्षास म्हणजे मी काय टाकायचं सेंद्रिय आमचं. सेंद्रिय होती भेटत नाही आजकाल सेंद्रिय. आणि आमचं कसं आहे औषध नाही काय नाही बघ त्याला. त्याला तिने चांगलं मामी केमिकलचं खाण्यापेक्षा सेंद्रिय. आम्ही नुसतं शेणखत घालतो. होय. होय ना, बरोबर. काय मिळतं हां, हां. कशा आंबे आहेत तुमचे दादा? ठीक आहे हो बिन औषधी. हां, मोठा आंबा घ्यावा. होय. आणला किती तिथं स्वतः. एक दादा. हां, हो का आहे बघ. आणि सेंद्रिय आंबे भरते चांगले आहो. आवळाचं झाड इतकं भरलंय बघ. गच्च भरलंय. तिथं खालीच आहे खालच्या जुन्या घरापासून. लय भरलंय अगं. तिला झाड देणार आहे की काय 2,500 3,000 तुला नेलं की आता झाड वर चढायला पाहिजे. मस्त आहे सगळं. आंबट नको म्हटलं तर बाई, असू दे गं. रस करून खावा. राहू दे म्हटलं तर रस असायची ग करते का जरा करते की रस करते की. नको म्हटलं तर असं दे ग. काय खायची बाबा. काय होतं एक तर असं दुपारी यावं तर वेळ भेटत हां, नाही हां, वाजता. नसते. तुम्ही किती वेळा बोलवलं तर मला वेळच मिळत नाही. हं. चला येऊ का? बरोबर ये. तर चहा नाही काय नाही, नाही चहा नको चहा घेतच नाही. हा, तुम्हीच या एका दिवशी. आता बघूया बाई. मामा चालतंय. येतो. हं? ये परत. हां, आज रस करते जा. करते की. चला, चला येते मामी. होय, ये बाई. ये परत बरं का हो बाई. बाई येते की. दमान उतर. मामी तीच पिशवी द्यावं कारण ते हे पानं पण न्या म्हणते ते. कसली ग बाई. आळूची. ये की मग. तिने हात मारून सांगितलं आता. तुला रस करायला लेकराला. शेंगा पण नेजा गायत्री. कशा शेवटी शेवग्याची शेंगा येत्या ग. नेत जा. शेंगा आता बघू एका दिवशी येत. अगं हे जाता काय का भाजीला तेवढंच होतंय ग. देशी शेवगा आहे ना. हा देश आहे आणि चवीला आहे ग. ने जा.
दूधही घेतलं असतं की नाही? नाही दूध नको, काय होतंय सकाळी नाही काय घेतलं, बरं. चहा पण नाही दूध पण नाही. आता तुम्ही एवढं म्हणताय प्रेमाने एवढंच बाद झालं. असं एक बाई आपल्या माणसाने म्हणायचं होय नाही. की. बघू काढते चहा मला. नेहमी जा बाई. हा हा म्हणजे ठेवते इथं पिशवी. बघ की तो तिथं लावून काय तिथेच की बघ शेंगा. मला आधी पडते का? भाजी पण जरा काढली कवळ पाण्याची. शेंगा जरा बाद झाले ते. हा जमलं बाळा माझं ग. पिशवी दे किती का ते ठेवते. मी तिथंच बघते पिशवी कुठं आहे म्हणून. तू इकडे घेऊन आलाय. मी आलतो इकडे घेऊन. बरं झालं मामीने पिशवी दिली, नाही तर कसं नेणार होतं. आम्ही आपलं सहज असं वॉकिंगला आलो होतो, तितक्यात मामीने हाक मारली आणि आंबे शेंगा. वेळ किती झाला आहे तसं. चल काठी राहिली. वेळ झाला तिथं मामींच्यात. आता ऊन पडले तरी 7:30 वाजले असतील ना. 7:30 वाजले तरी एवढं ऊन जाणवायला लागलं. आणि चालत जायचं जरा लांब आहे ना. आम्ही वॉकिंगसाठी येतो डोंगरापर्यंत लांब. त्यांचं घर इकडं आहे मामींचं. हे हाक मारायला लागलेत की आता इकडं. थांब कुत्रे का? अरे तिने बोलवले. थांब की काय म्हणतात बघूया. चला आता हे का बोलवायला लागलेत काय बघूया. ते झाल्यामुळं काय तिकडं नाही गेलं का. तिकडं कुत्रा आहे शोध इकडे. काय होतं आपल्याला एवढं बोलवते की आपण नाही नाही म्हणायचं म्हणल्यावर काम काय रोजचंच आहे. तरी घरचं सगळं आवरून आले. आता जाऊन काय ऐश्वरची तरी आज पूजा राहिली. रोज लवकर करतो पण आज राहिली पूजा. तर आता गेल्या गेल्या ऐश्वर करेल पूजा. लकीला भूक नाही लागली? लकी शेवग्याची पानं निवडून घेतलीत. त्याच्या कोवळ्या काड्या असतात ना वरचे शेंडे ते पण घेतलेत. तर यापासून छान अशी रेसिपी बनवणार आहे आता. यापासून खूप छान अशी मस्त रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि खरंच एवढी टेस्टी झाली होती ना, सगळ्यांना आवडली. त्यामुळे तुम्हीसुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहा. अशी रेसिपी तुम्ही यापूर्वी कधी पाहिलीच नसेल. तर इथे बघा, मी पालकची थोडीशी पानं होती माझ्याकडे. पालक चिरून घेतला स्वच्छ धुवून. त्यानंतर त्यामध्ये शेवग्याची पानं मिक्स केली आणि बेसन पीठ जरासं घातलेलं आहे. लसूण बारीक असा ठेचून घातला. जिरेसुद्धा वाटून घातलेत. अर्धा चमचा जिरे घातले. थोडंसं तिखट घातलेलं आहे. मीठ घातले आणि चांगलं हे आता मळून घेते. आणि पीठ मळताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही बनवायचं. अशा पद्धतीने पिठाचा गोळा मी मळून तयार केला आहे. तर चला आता पटकन याची रेसिपी पाहूयात. कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल घेतले. एकदम मस्त अशी तोंडाची डबल चव वाढवणारी रस्सा भाजी बनवते. तेल तापते तोपर्यंत इथे मोठ्या साईजचा एक कांदा मी घेतला आहे. छोटे कांदे असतील तर 2 घ्या. कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचे तोपर्यंत. आणि तेल पण चांगलं तापलेलं आहे. आता हे जे मळून ठेवलेलं पीठ आहे त्याचे आपण छोटी छोटी भजे बनवून घेऊयात अगोदर. आणि त्यानंतर मग या भजीपासूनच रेसिपी आपण बनवणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे. चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलवरती बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्यामध्ये नवीन, जुन्या, पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आहेत. भजी तळताना अधूनमधून असे पलटी करत कुरकुरीत होईपर्यंत सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगली तळून घ्यायची.
उरलेल्या पिठाची पण अशी मी भजी बनवल्यासारखं तळून घेते. तर कढईतलं तेल काढून घेतले. त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. थोडासा कांदा असा भाजत आला की त्यामध्ये एक चमचाभर पांढरे तीळ घालायचे. चांगलं व्यवस्थित हे भाजून घ्यायचे. आता गॅस आता मी बंद केलाय आणि थोड्या वेळ असंच यामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचे. तरी थंड झालंय, वाटून घ्यायचे आणि त्या अगोदर आलं आणि लसूण यामध्ये घालायचं. आता हे बारीक वाटून घ्यायचे. वाटण तयार आहे. कढईमध्ये तेल घेतले. तेल चांगलं तापून द्यायचं अगोदर. मोहरी घातली. जिरे, चिरलेली कोथिंबीर, धनेपूड, घरगुती काळा मसाला. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. गरम मसाला आणि त्यानंतर मग हे बारीक केलेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण. कांदा टोमॅटो भाजून बारीक केलं होतं तरी सुद्धा हे अजून परतून घ्यायचे. त्याला बघा साईडनं तेल सुटायला लागले. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता थोडंसं लाल तिखट घालते. आता यामध्ये पाणी घालायचं. आता तुम्हाला
जास्त रस्सादार भाजी हवी असेल तर अजून पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. उकळी येऊन द्यायची चांगली. खूप कमी तेलाचा वापर केला होता तरी भाजीला बघा तरी किती छान यायला लागले. मस्त अशी उकळी आली बघा. उकळी आल्यानंतर ही जी पानांची भजी बनवलीत ती यामध्ये सोडायची. आणि अजून एक 2-3 मिनटं मंद आचेवरती हे शिजून द्यायचं. तर 5 मिनटं झालेत बघा. मस्त अशी भाजी आपली शिजून तयार आहे. आणि याला घट्टपणा पण किती आलाय बघा. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. नक्की बनवून बघा. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मंडळी, लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.